नमस्कार, मैं अमित भगत, डायरेक्टर ऑफ वेल्थवीज। एंड नमस्कार, मैं रितेश अग्रवाल, डायरेक्टर फ्रॉम वेल्थवीज। अभी हमने ये कंपनी फॉर्म की हुई है फॉर जो लोगों को तकलीफ आ रही है। हर घर में प्रॉपर्टीज़ है पर थोड़ी ना थोड़ी तकलीफ हर प्रॉपर्टी में आ रही है। तो हमने अभी एक सोचा, हम दोनों दोस्तों ने मिलकर एक कंपनी फॉर्म करते हैं जहाँ पे हम हर एक की तकलीफ दूर कर पाए, वो भी लीगल वे से, जहाँ पे वो इजीली काम भी कर पाए। क्योंकि आज सबके पास समय नहीं है पर पैसा बहुत सारा है। तो अभी हमने जो ये कंपनी फॉर्म की हुई है उसके हिसाब से हमें लीगल वे से कॉरपोरेशंस, PMRDS, महसूल मंत्रालय, जो भी काम रहेगा, जो आपको अड़चन आ रहा है, तो हम लोग उस पर बैठ के आपको सॉर्ट आउट करके देंगे पूरा काम। आणि दुसरी गोष्ट आमच्या लक्षात आली की लोकांचा वेळ म्हणजे ज्या कामाला 2 आणि 3 महिने लागले पाहिजे त्या कामासाठी लोकांचे 6 ते 8 महिने जातात आणि पैसेही जास्त खर्च होतात। तर तेच काम आम्ही लोकांचं 2 ते 3 महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे पैसेही वाचवू। जसं की लोकांच्या जागा आहेत त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं, काही म्हणजे अनेक प्रकारच्या अडचणी असतात, तर त्या अडचणी आम्ही सॉल्व्हही करू आणि त्यांना योग्य मोबदलाही मिळवून देऊ। मग आमचं जे असेल आम्ही त्यांना मदत करणार आहे, लँड बाय करायला, टायटल सर्च द्यायला आणि शेवटपर्यंत विकायला पण। जे पण सोर्स असेल लँडला रिलेटेड टू बाय टू सेल पर्यंत जे पण हेल्प असेल आपली कंपनी करून देणार त्यांना। म्हणजे थोडक्यात जागा, लँड रिलेटेड जे काही असेल ते सगळं वेल्थवीज करेल। तुमचे चार्जेस सर कसे असणार? आता ते वो तो अलग जसं प्रकरण येणार त्या हिशोबाने आपल्याला वेल्थवीज करायला। आमच्या फक्त हे असणार की जे पण आपल्याकडे पैसे लावणार या जे बोलणार की आम्हाला हे काम आहे पण करून द्यायचं, तर काम करूनच पैसे जाणार आहे। नाही तर लोक पहिले पैसे देतात आणि त्यांचे पैसे बुडून जातात। तर आपल्याला ते असलं नाही पाहिजे की छल कपटवाला काम करायचं नाही कोणाबरोबर। तुमचं काम झालं तर हे काम आहे लीगली, नाही तर नाही, सिंपल। जागा म्हणजे कोणत्या? प्रॉपर्टी, लँड, ओपन लँड, बाय सेल, एनिथिंग। कॉर्पोरेशन असला, तुम्हाला प्लॅन सँक्शन करायचंय, काय फंडिंग लागते, ते अगर तुमच्या नावावर 7 बार असेल तर त्याचं फंडिंग पण होते आमच्या कंपनीतर्फे, सगळं करून देतोय आपण। तुमची थोडीशी पार्श्वभूमी सांगा ना, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड मधलं कोणी आहे का किंवा कसं? येस, आम्ही 1965 पासून बिझनेस मध्ये आहे, ड्रायफ्रूट स्पाइसेस मध्ये आहे। माझी सीड कंपनी आहे फुडसिंगीमध्ये, ते आम्ही पॅन इंडिया गव्हर्नमेंट टेंडर्स करतोय आणि प्रॉपर्टी पण साइड बाय साइड आम्ही 20 वर्षापासून करतोय। ते करता आमच्या लक्षात आलं की आपल्याला लय अडचण येतात पण आपण ते सॉल्व्ह करू शकत नाही कारण आपल्याकडे टाइम नाहीये। त्यामुळे मग आम्ही असंच बसलो होतो हॉटेलमध्ये, तर आमचा विचार झाला की आपण एक असं प्लॅटफॉर्म तयार करू की लोकांना त्याच्यामध्ये मदत व्हायला पाहिजे व्यवस्थित, ते पण एकदम व्यवस्थित, म्हणजे एकदम कमी रेंजमध्ये आणि ॲक्युरेट डिलिव्हरी भेटायला पाहिजे त्या हिशोबाने। म्हणजे तुम्ही ही पहिली पिढीच आहात जी याच्यामध्ये आहात का? फॅमिलीमध्ये अजून कोणी आहे? इन कन्स्ट्रक्शन इनडायरेक्टली वी आर फ्रॉम 2 पिढीज बट डायरेक्टली फर्स्ट टाइम वी आर इन्व्हेस्टर्स विथ मेनी बिल्डर्स। काय टाटा इंडस्ट्री काय ग्रोथ रेट चालू आहे, कसं पाहता तुम्ही? बूम आहे, मेट्रो नंतर बूम झालेलं आहे, अजून पुढे पण बूम आहे। PMRD मुळे चांगली इंडस्ट्रीज आहे। शिवाय फक्त आज माणसाला एकच काळजी आहे, प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे का नाही, क्लिअर करून घेतात आणि नंतर काही ना काही अडचण येते, त्याच्यावर आम्ही मार्ग काढून देणार त्यांना। आणि आम्ही म्हणजे हा बिझनेस चालू करायचा उद्देश असा आहे की आम्ही असंच 1-2 लोकांचं काम घेतलं आणि आमच्याकडून ते काम अतिशय चांगलं आणि व्यवस्थित झालं। ते इतके खुश झाले की ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येतोय पण आम्हाला भेटायला कुठेतरी हॉटेलमध्ये भेटतोय, कुठं बाहेर भेटतोय, तर तुम्ही का फुल्ली ह्याच्यात येत नाही, असं त्या ज्यांचं आम्ही काम केलं त्यांनी आम्हाला सुचवलं। म्हणून आम्ही असं म्हणले की आपण दोघं ह्याच्यामध्ये आता पूर्णपणे उतरू। स्टाफ असणार आहे, कसं असणार आहे? ऑफिस किती मोठं आहे? स्क्वेअर फूट काही? 1500 स्क्वेअर फीट आपलं ऑफिसचं साईज आहे। आपल्या बॉडीवरच असणार, पॅनल असणार, ॲडव्होकेट असणार आहे, इंटिरियर आहे, आर्किटेक्ट आहे, सगळे राहणार आहे। तर इन शॉर्ट आपल्याला त्यांना डिलिव्हरी फटाफट उत्तर देता येणार। बाहेर वकीलकडे तुम्ही गेले तर त्यांची फीसची चार्जेस वेगळे असतात, इथं सगळं एक स्मॉल पॅकेजमध्ये आपण बनवून देणार त्यांना व्यवस्थित। म्हणजे आलेल्या व्यक्तीला लिगल ॲडवाईस वगैरे सगळं इथेच उपलब्ध होणार। आणि हे पण गरजेचं नाही की आमच्याकडे आले तर तुम्हाला आमच्याकडून काम करायचंच आहे, वी विल गाईड यू, नाही तरी चालते। येऊ शकतो फ्युचर मध्ये एक्सटेंड करणार 100%।
आरक्षणच्या जागा आणि TDR संदर्भात कसं तुम्ही पाहता? TDR तो आम्ही वर्क करतोय ऑलरेडी. TDR मध्ये लोकांना त्यांचं गायडन्स नाही आहे, कारण TDR ची प्रक्रिया मोठी आहे. म्हणजे कोणताही लोकल माणूस त्याचं काम करू शकत नाही, कारण ते काहीतरी 50-60 टेबल्सवर फाईल मूव्ह ऑन होती आहे, तर ते सोपं नाही आहे लोकांना. तर त्याचं आपण त्यांना गाईड करून देऊ. आम्ही घेतो पण आहे, आम्ही TDR तयार पण करतो DRC. आणि समजा एखादा जागा मालिक असेल की त्याला कन्स्ट्रक्शन करून पाहिजे वगैरे, तर तसं तुम्ही सगळं प्रोव्हाइड करता? 100% त्यांना पूर्ण करून देणार आपण. प्लॅन पासिंग पासून सगळं काय आपण कन्सल्टन्सी पण करणार आणि इन्व्हेस्टमेंट पण करणार. 100%. मग तुम्हाला आमच्याकडनं फक्त कन्सल्टन्सी हवी असेल तर फक्त कन्सल्टन्सी पण करू. इन्व्हेस्टर पाहिजे इन्व्हेस्टर, इन्व्हेस्टर पाहिजे असेल तर इन्व्हेस्टमेंट करू. दोन्ही पण आहे आमच्याकडे. थँक्यू. नमस्ते. थँक्यू. Rolling. Hello, this is Manish Agarwal here, younger brother of Ritesh Agarwal. I really congratulate Ritesh and Amit for their new venture. May God give them lots of success. Okay, let me tell you something about WealthViz. What is WealthViz? WealthViz is a platform for all the property holders and the ones who are working in the construction field. I mean, see, there are many of the legalities that has to be completed, that the documents and the files and everything. What happens today? There are many people who are new into this industry, and the formalities, where to complete, how to complete, is the very big question mark. WealthViz is the platform, my friends. WealthViz is the platform. I mean, you just connect with the WealthViz and you are sorted. You are sorted with all your difficulties, all your hurdles, and all the matters which arises during this process. I will definitely tell you, this is a very committed company. The words given by the company will be fulfilled, and the things are to be very easy and very transparent. WealthViz is here for all their clients to get the things done very nicely, smoothly and sortedly. Thank you so much. काही नाही, आज आम्ही एक सगळ्यांनी मिळून एक काहीतरी समाजासाठी करायचंय. लोकांच्या अडीअडचणींना सामोरं जात असतात लोक, आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला समाजाशी संवाद साधायचा, त्याबरोबर आपल्याला तरुण पिढीला रोजगार सुद्धा द्यायचा आहे. या दृष्टिकोनातून आम्ही आज एक कन्सल्टन्सी कंपनी आजपासून सुरू करत आहोत. आणि थोडक्यात विसरा सारी चिंता, फक्त हॅलो म्हणा. हॅलो माय फ्रेंड. की आज आपण पाहिलं असेल की छोटं छोटं कामासाठी धावपळ करावी लागते. आपलं हक्काचं घर कसं असावं, आपली बिल्डिंग कशी असावी, आपण फ्लॅट घेताना आपल्याला किती अडचणींना समोर जावं लागतं. मग ती विकसकाला असेल किंवा फ्लॅट घेणाऱ्याला पण असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज ही फॉर्म आमची उदयास आली. याची उत्तर प्रगती हो, भरभराट हो. सगळ्या पुणेकरांना आमचं आव्हान आहे, आमच्यावर विश्वास टाका आणि निर्धास्त राहा. आपले मनातील सगळ्या कल्पना असतील त्या पूर्ण करायला आम्ही सर्व सक्षमपणे ठामपणे आपल्या पाठीशी उभे आहोत. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण एक मध्ये या दोघांचं नाव घ्या आणि ह्यांना शुभेच्छा द्या. माझे सहकारी मित्र आणि माझेच कंपनीचे पार्टनर्स श्री रितेश अगरवाल आणि अमित भगत. आज तरुण पिढी बघा, आपण पाहिलं असेल सगळे तरुण जण आहेत, आईवडिलांचा आशीर्वाद मागत. तुमचं सौभाग्यवती पत्नी आहेत. आम्ही दोघंही जयश्री बाबत असतील, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. भागुल कुटुंबीय आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आपण सगळे एकत्र मिळून काहीतरी वेगळं समाजाला देणं हा आबा बागोलांचा हातखंडा आहे. त्या परीने आता आम्ही दोघंही सगळं व्यवस्थितरित्या समाजाला देऊ अशी मला खात्री आहे. दोघांना पुढच्या वाटचालीचा तर्फे भागुल कुटुंबियातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचे मित्र, दोन मित्र आहेत आमचे,
अमितजी भगत सर, त्याचबरोबर रितेशजी अगरवाल आणि त्यांच्या कुटुंबीय, आज त्यांनी या ठिकाणी पुण्याच्या मध्यवर्ती कॅम्प भागामध्ये या मॉलमध्ये त्यांनी आज एक छानसं ऑफिसचं उद्घाटन केलंय. यामध्ये पुणे शहरातील असतील किंवा पुण्याच्या बाहेरील असेल, जागा जमीन देणं घेणं असेल, फ्लॅट देणं घेणं असेल किंवा फ्लॅटची विक्री असेल, लँड घ्यायची असेल द्यायची असेल, अशा या ऑफिसला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. दोघांच्याही, रितेश असेल अमित असेल, त्या दोघांनाही माझ्या मित्रपरिवाराकडनं ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगतापांकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.